Hello students. Now in the next video we shall continue our lesson on to the summit by शेर्पा तेंजिंग. शेर्पा तेंजिंग यांचा जो लेसन आपण अभ्यास करतोय त्याचा पुढला भाग आपण बघूया. पान नंबर 48वर तुम्हाला ते बघा. माय फर्स्ट थॉट हा टॉपिक आहे, पॉईंटचं नाव आहे. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. आणि मग जेव्हा त्यांनी शेर्पा तेंजिंग आणि हेनरी एडमंड यांनी जेव्हा त्या एव्हरेस्ट शिखराच्या टोकावर जेव्हा त्यांनी दोघं एकत्र पोचली, त्यानंतर त्यांच्या मनामध्ये अतिशय आनंद आला. आणि त्यांच्या मनामध्ये फर्स्ट थॉट पहिला विचार कसा आला बघा. माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. म्हणजे त्या ठिकाणी पोचल्यानंतर मला पहिल्यांदा देवाचे आभार मानावेसे वाटले. दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड 6 टाइम्स ही हॅड ब्लेस्ड मी विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर आय हॅड हेल्ड सो लॉंग. म्हणजे आत्तापर्यंत 6 वेळा मला अपयश आलं होतं. या 6 वेळा जे अपयश आलं होतं त्यामध्ये आत्ता मी पहिल्यांदाच यशस्वी झालेलो आहे आणि ह्याबद्दल मला देवाचं आभार मानावं वाटतं, असं इथं लेखक म्हणतायत, शेर्पा तेंजिंग म्हणतायत. आय प्लेस्ड on the summit the offering to my God that I had carried with me. This is in accord with my religion. Accord म्हणजे ॲग्रीमेंट. बी हार्मोनियस और कन्सिस्टंट विथ, म्हणजे जे ठरवलं आहे ते. अकॉर्डचा अर्थ काय? जे ठरवलेलं आहे ते, म्हणजे एक सुसंगत असं एखादी गोष्ट, जे परंपरा रूढी म्हणून त्याला आपण अकॉर्ड. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन. आणि माझ्यासोबत मी त्या उंच पर्वतावर जे सोबत घेऊन गेलो होतो. ऑफरिंग्ज म्हणजे पूजा करण्यासाठी असलेली वस्तू, तर ती माझ्यासोबत मी नेली होती. माझ्या धर्माच्या मान्यतेनुसार ती मी तिथं देवासमोर वाहिली. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. आणि शेर्पा तेंजिंग आणि त्यांची पत्नी दोघं पण बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. आय कुड नॉट नील बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हार्ट. आणि माझ्या शरीरावर जे कपडे होते गिर्यारोहकाचे आणि साहित्य होतं, त्यामुळे मी खाली गुडघे टेकून नमन करू शकत नव्हतो, पण मी मनात हृदयातून त्या माझ्या बुद्धाला प्रार्थना केली. द ऑफरिंग्स वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर निमा हॅड गिवन मी द पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन as her offering. It was an ordinary blue pencil, not even a long one, but it was one of her prized possessions. आणि मग त्यांनी पूजेसाठी कोणत्या वस्तू वापरल्या? त्यामध्ये बिस्किट्स होती, कॅन्डी होती आणि एक निळी पेन्सिल. त्यांची सर्वात लहान मुलगी निमा, जिनं यांना ती पेन्सिल दिली होती आणि सांगितलं होतं की जेव्हा ते उंच पर्वतावर पोचतील तेव्हा तिच्या वतीनं ही पेन्सिल देवाला किंवा बुद्धाजवळ वहा. इट वॉज ॲन ऑर्डिनरी पेन्सिल, ब्ल्यू पेन्सिल. ती खरं तर सामान्य साधी पेन्सिल होती, मोठी पण नव्हती, पण तिला ती बक्षीस मिळालं होतं, तिचं स्वतःचं होतं, म्हणून तिनं सांगितलं होतं तिथं पोचल्यानंतर हे मूर्तीला जवळ वहा. त्यानंतर पुढल्या पानावर As I put it down, I pointed it out to Hilary
ही गेव मी अ बिग स्माईल शोईंग दॅट ही अंडरस्टूड. आणि तिथं त्या वस्तू कॅन्डी, बिस्किट्स आणि पेन्सिल त्या पर्वतावर मी देवाच्या नावानं किंवा बुद्धाच्या नावानं वाहिल्यानंतर मी हिलरी एडमंड माझा साथीदार जो होता त्याला ते दाखवलं आणि त्यानं लांबूनच मला लक्षात आलं असं स्माईल केलं. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन piece of string about 4 feet long. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. आणि मी कपडे खिशातून ध्वज काढले आणि की जे एका दोराला बांधलेले होते, एका छोटीशा दोरीला बांधलेले होते 4 फुटाच्या. आणि मी ती दोरी उडली आणि एक ध्वज उघडला आणि ती दोरी माझ्या आईस ॲक्सला म्हणजे बर्फ तोडण्यासाठी जो छोटंसं हत्यार असतं आईस ॲक्स त्याला बांधलं आणि मी हिलरीला फोटो काढण्यासाठी सांगितलं. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी, आय बरीड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑन द टॉप अँड द अदर इन स्नो ऑन द स्लोप डाऊन बिलो. When we left, they were lying flat against the summit. आणि जेव्हा मी त्या पर्वत उतरून आम्ही जेव्हा खाली आलो तर मी माझ्यासोबत माझी आईस ॲक्स खाली घेऊन आलो आणि त्या ध्वजाचा एक धागा त्या उंच पर्वतावरच एका बर्फाला बांधला आणि दुसरा धागा खाली स्लोप जो होता उतार त्या खाली ठेवला. वे आय लेफ्ट दे वेअर लाईंग फ्लॅट अगेन्स्ट द समिट. आणि जेव्हा आम्ही पर्वत उतरून खाली आलो तेव्हा तो धागा आणि ध्वज त्या बर्फावर पहुडले होते किंवा बर्फावर पडले होते. आय वॉज व्हेरी थर्स्टी. आय टूक आउट अ वॉटर ट्रम्बलर फॉर अ ड्रिंक but found the water in the metal container had frozen, so I couldn't quench my thirst. I ate some biscuits and offered some to Hillary. Quench म्हणजे तहान भागवणे, सॅटिस्फाय वन्स थर्स्ट. आणि त्यानंतर जेव्हा आम्ही दोघं उतरत होतो हिलरी आणि मी, तेव्हा मला तहान लागली होती असं शेर्पा तेंजिंग सांगतात. आणि मी पाणी पिण्यासाठी टम्बलर बाहेर काढलं. टम्बलर म्हणजे छोटासा मग, एक भांडं पात्र बाहेर काढलं. पण माझ्या लक्षात आलं की तिथलं पाणी सगळं गोठलं होतं आणि त्यामुळे माझी तहान भागवू शकलो नाही. त्यामुळं मी थोडी बिस्किट्स खाल्ली आणि हिलरीला पण खायला दिली. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन, had given me last year. It was just a year ago on May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. आणि मी येताना माझ्यासोबत माझा लाल स्कार्फ मफलर टोपी टाईप मफलर स्कार्फ मी बांधला होता गळ्याभोवती की जो लॅम्बर्ट या माझ्या मित्रानं 1992 वेळी स्विस मोहिमेच्या वेळी मला त्यानं ते बक्षीस दिलं होतं गेल्या वर्षी. आणि यापूर्वीच्या वर्षी मे 28 या तारखेला आम्ही दोघंही 28,215 फुटावर आम्ही त्या ठिकाणी गिर्यारोहणाला गेलो होतो. त्यावेळी त्यानं मला हे भेट दिलं होतं स्कार्फ. आय वोर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. As I stood at the top, I remembered him and felt that he was with me. I felt absolutely fit at the summit. My mind was absolutely clear. I didn't feel tired. I felt exhilarated. It was a very clear sensation. Exhilarated म्हणजे व्हेरी हॅपी, एक्सायटेड, अत्यंत आनंदी. आणि तो स्कार्फ मला लॅम्बर्टनं माझ्या मित्रांनी दिलेला स्कार्फ मी संपूर्ण माझ्या पर्वताच्या प्रवासामध्ये दार्जिलिंगपासूनचं मी वापरला होता, परिधान केला होता. आणि जेव्हा मी त्या उंच पर्वतावर उभा राहिलो होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या मफलर किंवा स्कार्फ
माझ्या मित्राने लॅम्बर्टनं दिलेला आहे, त्याची मला आठवण आली आणि तो माझ्यासोबत आहे अशी मी भावना व्यक्त केली. खरोखर मी अतिशय त्या उंच पर्वताच्या ठिकाणी फिट होतो आणि तंदुरुस्त होतो. पण माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. माझं मन अतिशय क्लिअर होतं, स्वच्छ होतं, स्पष्ट होतं. मला थोडासुद्धा कंटाळा आला नाही आणि खरं तर मी अत्यंत आनंदी होतो. आणि खरं तर हे अतिशय स्पष्ट असं संवेदनशीलता होती किंवा संवेदना होती, सेन्सेशन. बिलो ऑल द हिल्स द माउंटन्स लुकड लाईक गॉड्स अँड गॉडेसेस टू मी. द प्लेन्स बिलो लुकड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ मॅप. आणि खाली पर्वत उतरत असताना संपूर्ण ते जे काही पर्वत जे आहेत, टेकड्या पर्वत, हे मला देव आणि देवतासारखं वाटू लागलं होतं. आणि ते पठार जे होतं आम्ही जिकडे बघत होतो खाली, ते सगळं मला एखाद्या नकाशाचा तुकडा जसं दिसतात तसं मला दिसत होतं. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि त्या उंच पर्वताच्या ठिकाणी जिथं आम्ही पोचलो होतो ते म्हणजे 2 किंवा 3 लोक त्या ठिकाणी उभा राहू शकत होते. जगातले सर्वात उंच असलेले एव्हरेस्ट शिखर आणि त्या शिखरावर जिथं आम्ही पोचलो त्या ठिकाणी फक्त 2 किंवा 3 माणसं उभा राहू शकत होती जर तुम्ही बर्फ तोडलात तर. 20 or 30 feet below the top there was enough flat square for 2 people to sleep. आणि तिथून पुढं खाली 30 फुटावर 2 माणसं झोपतील एवढा एक रिकामा भाग होता, सपाट भाग होता. You can pitch one tent there. The summit is flat on one side and steep on the other. आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा तंबू बांधू शकता आणि तिथून त्या उंच पर्वताच्या शिखराच्या त्या ठिकाणी एका बाजूला फ्लॅट भाग आहे, सपाट भाग, आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी आहे किंवा स्टीप उतार आहे. देर इज स्नो ऑन द नॉर्थर्न साईड, रॉक्स ऑन द साऊथ अँड ईस्ट अँड स्नो रॉक ऑन द वेस्ट. आणि त्या पर्वताच्या उत्तरेच्या बाजूला बर्फ आहे, दक्षिणेच्या बाजूला खडक दगड आहे आणि दक्षिण आणि पूर्वेच्या बाजूला खडक आणि पश्चिमेच्या वेस्टच्या बाजूनं परत बर्फाचा खडक आहे. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 minutes. आणि त्या उंच पर्वताच्या ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर त्या ठिकाणी फक्त आम्ही 15 मिनटं थांबलो. वी स्टॉप्ड देअर फॉर 15 minutes. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल. गेल म्हणजे स्ट्रॉंग विंड, जोरदार वारा. ऑर इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. आणि व्हेन वी रिच्ड ॲट द टॉप वी स्टेड देअर फॉर 15 minutes. जेव्हा आम्ही एव्हरेस्ट शिखरावर पोचलो तेव्हा फक्त आम्ही 15 मिनटं वर त्या शिखरावर थांबलो. अँड वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो स्ट्रॉंग विंड. आणि तिथं मोठा वारा नव्हता, त्यामुळं आम्ही आनंदी झालो होतो किंवा आम्ही नशिबान होतो, तिथं वादळ नव्हतं. सो इट वूड हॅव स्वेप्ट अस ऑफ. नाहीतर आम्हाला त्यानं त्या वाऱ्यामध्ये आम्ही वाहून गेलो असतो. माय नेक्स्ट थॉट वॉज हाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि मग आता तिथून माझा पुढला विचार होता तो आता म्हणजे तिथून कसं पुढं जायचं. त्यानंतर पुढल्या पानावर ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट. डिसेंट म्हणजे खाली उतरणे, डिसेंट खाली उतरणे. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. आणि परतीच्या प्रवासाला म्हणजे पर्वत उतरताना खाली उतरताना मी हिलरीच्या मागच येत होतो आणि मी त्याच्या पाठोपाठ येत होतो आणि आम्ही दोघंही एकमेकाला दोरानं बांधलेलो होतो. आणि माझी जी इच्छा होती, डिटर्मिनेशन किंवा निश्चय होता, तो नक्कीच खाली सुरक्षित पोचणे असा होता. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. खरं तर पर्वत चढण्यापेक्षा पर्वत उतरणं हे अतिशय अवघड होतं असं मला सांगावं लागतं. इफ यू स्लिप डाऊन यू वुड गो इन टू काश्युंग ग्लॅशियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट यू. जर तुम्ही खाली घसरलाच तर तुम्ही डायरेक्ट कॅश्युंग या ठिकाणी त्या ग्लॅशियर नदीच्या
बर्फाच्या नदीमध्ये तुम्ही घसरून जाणार आणि तिथून तुमचा थांगपत्तासुद्धा लागणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुढला व्हिडिओ लगेच बघूया.